नमस्कार मुलांनो. आपल्याला शिवाजी महाराजांच्या गोष्टींची मालिका सुप्रजातर्फे ऐकायला खूप मजा येते नाही का. शिवाजी महाराजांचे जे शूरवीर मावळे होते त्यांच्यामधलाच एक रामजी पांगेरा. तसं बघायला गेलं तर औरंगजेबाच्या दृष्टीने स्वराज्य म्हणजे अगदी नखभर होतं. पण स्वराज्यातील जे मावळे होते त्यांना स्वतःचं असं काही नव्हतं. त्यांना स्वतःची अशी काही अपेक्षा नव्हती. आपलं राज्य स्वतंत्र राहावं आणि आपण आपल्या राजासाठी आपले प्राणसुद्धा पणावर लावायला तयार आहोत, असे हे मावळे होते. जेव्हा की औरंगजेबाच्या सैन्यामध्ये जे होते ते त्याचे नुसते सेनानी होते. असाच एक दिलेर खान नावाचा सेनानी बुऱ्हाणपुरावरनं निघाला आणि तो आता येत आहे स्वराज्यावरती हल्ला करायला, अशी बातमी शिवाजी महाराजांचे हेरसुद्धा सगळीकडे असायचे बरं का. तर हे हेर ही बातमी घेऊन आले. ही बातमी ऐकल्याबरोबर रामजी पांगेराला तो दिवस आठवला की जेव्हा पुरंदर किल्ला घेण्यासाठी सुद्धा अशीच लढाई लागली होती, पण हातचा किल्ला गमवायला लागला होता. यावेळी त्यांनी ठरवलं काही झालं तरी आपण त्याला, ह्या दिलेर खानाला मातीत चाटवायची, त्याच्याशिवाय त्याला पुढे जायलाच द्यायचं नाही. आता बघा मुलांनो, दिलेर खानाचं सैन्य प्रचंड खूप मोठं, 10,000 लोकांचं त्याचं सैन्य, आणि त्याच्यासमोर आपले मावळे केवढे 700. पण तुम्हाला माहिती आहे की महाराज किंवा शिवाजी महाराज हे गनिमी काव्याने लढायचे. गनीम म्हणजे कोण? जो आपलं लुटतो. तो आपलं लुटतो त्याला आपण लुटायचा आणि त्याला पुढे व्हायला द्यायचा नाही, म्हणून लपून छपून युद्ध करायचं. अशा प्रकारे आता मागे फिरणे नाही. रामजींनी सांगितलं आपल्या सगळ्या मावळ्यांना, आपण 700-800 असू, पण आपण त्या 10,000 माती चाटवू. आणि खरं झालं त्याचप्रमाणे. जसा युद्ध करायला बुऱ्हाणपुरावरनं हा दिलेर खान यायला लागला पुढे, त्याला कल्पनाच नव्हती. तो एक आपला राजाच्या सेवेमध्ये असलेला नोकर, त्याला काय पडलं राजा आज हरला किंवा जिंकला. पण इथे हे जे मावळे होते त्यांना राजा पण आपला वाटायचा, राज्य पण आपलं वाटायचं. आणि इतकी त्यांच्यामध्ये अतिशय वीरश्री होती, कारण त्यांना फक्त आपला देश स्वतंत्र राहणं हेच त्यांच्यासमोर असलेलं ध्येय होतं. म्हणून हे 700 मावळे असे प्राणपणाने लढले की दिलेर खानाला वाटायला लागलं ये शिव के भूत है या क्या है. एका क्षणी असं वाटलं की हा रामजी पांगेरा नाहीच, ह्याच्यामध्ये कोण शंकर शिरलेला आहे, खराच शिवमल्हार शिरलेला आहे. आणि हर हर महादेव करत 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 मावळे त्यांच्यावर तुटून पडले. आणि झालं खरं तसंच जसं त्यांनी धरलं होतं. दिलेर खानाचा जो झेंडा होता तो जमिनीला मिळाला. त्याचे अनेक सैन्य मारले गेले. मावळ्यांमध्ये एवढी हानी झाली नाही, कारण ते लपून छपून आणि भाल्यांनी लढत होते. लढता लढता त्यांच्यामधले सुद्धा अनेक धराशायी झाले खरे, पण त्या दिवशी मात्र रामजी पांगेराचा ची जीत झाली आणि दिलेर खानाला मागे फिरायलाच लागलं. अशा पद्धतीने आपल्याला बाजीप्रभू देशपांड्यांच्याबद्दलसुद्धा माहिती आहे. असे अनेक मावळे शिवाजी महाराजांनी तयार केले. आणि तयार केले म्हणजे ज्याला आपण आज डेमोक्रेसी म्हणतो, त्याच्यापेक्षासुद्धा कितीतरी पटीने शिवाजी महाराजांची डेमोक्रेसी होती. कारण प्रत्येक मावळ्याला हे स्वराज्य आपलं आहे, आपलं राज्य आहे असं वाटत होतं. आणि त्यामुळेच शिवाजी महाराज आज आपल्यामध्ये अमर होऊन राहिलेले आहेत. मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला अवश्य सांगा. आमचा यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आणि अजून केलं नसेल तर आपल्या मित्रपरिवारालासुद्धा त्याच्याबद्दल सांगा.